हॅपी बर्थडे भावा. सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना, वेलकम टू माय चॅनल पाटील फिटनेस. तर आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल होणार आहे, कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये लहानपणीचा म्हणजे माझ्या 10वीचे 11वीचे जे वेकेशन्स होते म्हणजे सुट्ट्या होत्या त्याच्या आठवणी आपण ताजा करणार आहोत. तर कशा, तर गोष्ट अशी आहे की त्यावेळी आम्ही गावी असायचो, म्हणजे इकडे, हे माझ्या मामाचं गाव आहे, तर आम्ही इकडेच असायचो. 10वीच्या सुट्ट्या जशा सुरू व्हायच्या तर जवळजवळ 3 ते 4 महिने मी इकडेच असायचो. तर मग इकडे रानातच आम्ही फिरायचो, काय काय करायचो ते आज मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही सकाळी उठून नाश्ता केला की थोड्या वेळाने रानात यायचो. तर रानात येताना आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर चालत यायचो आणि त्याच्यानंतर कधी कधी आम्ही सायकलने सुद्धा यायचो. तर इथे आल्यानंतर थोडंफार जेवण वगैरे करून इकडे तिकडे फिरून 12 वाजले की आम्ही विहिरीला यायचो पोहायला. सगळ्यात छान गोष्ट, त्यामुळे माझी स्विमिंग खूप छान आहे आणि मला खूप लहानपणापासून म्हणजेच 10वी पासून त्याच्या अगोदरपासूनच स्विमिंग येते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही स्विमिंग कुठे करायचो. आम्ही जवळजवळ 2 तास स्विमिंग करायचो. जोपर्यंत आम्हाला घरून मामा वगैरे कोण बोलवायला नव्हतं येत तोपर्यंत आम्ही दुपारपर्यंत स्विमिंग करायचो आणि मग जबरदस्ती बाहेर निघायचो. पण आता गोष्ट वेगळी आहे. आता कामामुळे आणि अजून काही इतर गोष्टी आहेत किंवा लहानपण जे विसरलोय आम्ही, तर आता मला पोहायला भेटत नाही. त्यामुळे आज मी असाच विचार केला की मुंबईला जायच्या अगोदर एकदा तरी ही गोष्ट केली पाहिजे, कारण ती मला खूप आवडतं आणि तुम्हाला पण ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. तर मग चला, आपण कुठे आम्ही पोहायचो, कसं पोहायचं हे तुम्हाला सांगतो आम्ही आज. तर आपण विहिरीजवळ पोचलेलो आहे. खूप एक्सायटेड मी स्विमिंग करायला. तर ही विहीर 50 फूट खोल आहे, खाली डीप म्हणजे 50 फूट. आणि हे जे बांधकाम आहे हे कॉन्क्रीटचं बांधकाम केलेलं आहे, त्याच्यामध्ये घाण पडू नये, दगड वगैरे म्हणून बनवलेलं आहे. खूप छान बनवली आहे विहीर आणि मेन म्हणजे किती क्लीन आहे बघा. तर तुम्हाला अंडरवॉटर शॉट्स मी दाखवेन थोड्या वेळात. छोटे मोठे मासे पण दिसत आहेत वरतून. तर जाऊया लवकर. तर विहिरीमध्ये खाली जायला इकडे रॉड्स आहेत छोटे छोटे, तर त्याला पकडून खाली जावं लागतील. ते दिसत नाही आहेत आता, पण मी तुम्हाला उतरताना दाखवतो नक्की. आता आली की नाही, गाडी आहे चालू आहे स्विमिंग. चला तर मग खालचा व्ह्यू बघूया. 3, 2, 1 गो.
हे तर आपलं स्विमिंग झालेलं आहे. खूप मजा आली. 300 ते 400 कॅलरीज तरी पण झाले असतील. 1 तास जवळजवळ आम्ही स्विमिंग केली आहे. स्विमिंग हा पण एक छान प्रकारचा वर्कआउट आहे. आता भूक लागली आहे खूप. आता जाऊन जेवायचं आहे, म्हणजेच लंच करायचं आहे. तर ही विहीर जवळच आहे, आपल्या शेताच्या आसपासच आहे. त्याच्यातलं पाणी ह्या ऊसासाठी आणि ते जे सोयाबीन आहे मागे अशा पिकांसाठी वापरलं जातं आणि पिण्यासाठी पण वापरलं जातं. तर आम्ही लहानपणी हेच करायचो, असं विहिरीमध्ये पोहायचो. त्याच्यानंतर आम्ही वरती जायचो. जे डोंगर दिसतं हा डोंगर चढायचो आम्ही. वरती एक छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरात जायचो, थोडासा वेळ थांबायचो आणि मग येताना किंवा जाताना छोट्या मोठ्या जाळ्या लागतात. करवंद, परत जांभळं आणि आंबं असे काहीतरी फळं असतील ते खायचो आम्ही. खूप मजा यायची. आम्ही दिवसभर हेच करत फिरायचो आणि मग संध्याकाळी घरी जायचं. दादा पाऊस येतोय, दिसतंय का तुम्हाला? मागून पाऊस आलेला आहे. तर लवकर आपण जाऊन इकडे शेडमध्ये थांबूया, नाही तर भिजलो तर वाट लागेल, मला लगेच सर्दी होते. तर आपलं जेवण झालेलं आहे. जेवणामध्ये भाकरी आणि उसळ होती. पोट भरून जेवलोय आणि आता मस्त झोप येणार आहे. हे जे मागे घर दिसतंय हे माझ्या मामाचं घर आहे. खूप मोठं घर आहे आणि छान घर आहे. तर लहानपणी आम्ही इकडेच असायचो 3-4 महिने. मामाच्या गावी जी मजा असते ती सर्व मजा केलेली आहे. आणि ते शेतात जे आपण गेलो तिकडे आणि ती विहीर, हे सगळं केलं सुट्ट्यामध्ये. तुम्ही पण मामाच्या गावी किंवा तुमच्या गावी अशीच मजा केली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मला इंस्टावरती फॉलो करताय की नाही तर नक्कीच फॉलो करा. माझा आयडी आहे पाटील फिटनेस. तिकडे मी डेली अपडेट्स किंवा काही पोस्ट करत असतो, तर आपण कनेक्टेड राहू शकतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून व्यायाम करा, हेल्दी खा आणि फिट राहा.